आहार कसा असावा जेणेकरून बाळाला किंवा बाळंतिणीला त्रास होईल. नमस्कार मंडळी, सगळ्यांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक, चवीला उत्तम, सगळ्यांचे आवडते असे डिंकाचे लाडू. आणि व्हिडिओच्या शेवटी बाळंतिणींनी काय खावं, काय योग्य काय अयोग्य हे सगळं थोडक्यामध्ये सांगणार आहोत. हा जो थंडीचा सीझन आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने हे लाडू खावे. अतिशय गुणकारी असतात, शरीराची झीज भरून काढतात, आपल्याला ऊर्जा देतात. तर असे हे लाडू आपण आज बनवूया आजीच्या पद्धतीने. लाडू बनवता बनवता छोट्या मोठ्या टिप्स आम्ही सांगणार आहोत ज्या तुमच्या उपयोगी पडतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा. आणि आता रेसिपीला सुरुवात करते. तर आई, आज आपण हे तुझे एकदम आवडते आणि आपल्या दर्शकांसाठी एकदम उपयुक्त असे डिंकाचे लाडू बनवतोय आई. आणि आपले दर्शक तुला बघायला अतिशय उत्सुक असतात कारण तुला बघितलं ना की त्यांना त्यांच्या आईची किंवा आजीची आठवण येते. मला एवढ्या कॉमेंट्स येतात त्याच्यावरती. तर आजी आज खास तुमच्यासाठी इथे आलेली आहे. तुमच्यासाठी आले. नमस्ते, नमस्कार करते. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला दाखवूयात आपण काय काय घेतलंय. पाव किलो खोबरं तुम्हाला सांगितलं होतं. तर पाव किलो खोबऱ्याच्या प्रमाणात बाकी आम्ही सगळे पदार्थ घेतले. हे पाव किलो खोबरं कोरडं किसून घेतलंय. त्यानंतर पाव किलो खारीक पावडर घेतली. नंतर डिंक 125 ग्रॅम आणि हे 200 ग्रॅम तूप हा घेतलंय. 200 ग्रॅम तूप घेतले. हा, आणि हे खोबरं असं बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आईने वजनी माप सांगितलीत तुम्हाला. वाटीच्या मापाने बघायचं झालं तर 4 वाट्या सपाट खोबरं घेतलंय, 1 वाटी सपाट डिंक घेतलाय, 2 वाट्या सपाट खारीक भरलेली आहे आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये वाटीचं आणि वजनी प्रमाण हे सगळं व्यवस्थित लिहून देणार आहे, तर ते पण तुम्ही रिफर करू शकता. त्या पॅन मध्ये पहिलं खोबरं आपण भाजून घेऊया. कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल असतं, त्यामुळे त्याच्यात तूप घालायची गरज नसते. मीडियम लो गॅस वरती खोबरं भाजायचंय. खोबरं पटकन जळतं तर सतत ढवळत राहा. खोबरं छान सोनेरी परतलं गेलं पाहिजे, म्हणजे लाडू खूप दिवस छान टिकतात. खोबरं जर का कच्चट राहिलं तर खोबऱ्याला वास येतो आणि लाडू पटकन खराब होतात. मस्त सोनेरी कुरकुरीत खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता हे परातीत काढून घेतो. एकाच भांड्यामध्ये सगळे पदार्थ भाजणार असाल तर भांड्यातलं खोबरं सगळं नीट काढून घ्या, नाहीतर इतर पदार्थ भाजताना राहिलेलं खोबरं जळेल आणि लाडवाला जळकट वास लागेल. आता खोबरं भाजून झालंय. आता ते चुरून घ्यायचं. हा, मग गार होऊ दे, मग चुरून घ्यायचं. हे मिक्सर मधनं नाही काढायचं. मिक्सर मधनं काढलं ना की त्याला तेल सुटतं, त्याचं टेक्स्चर बदलतं, लाडवाचं पण टेक्स्चर बदलतं. त्यामुळे हे खोबरं फक्त गार झालं की चुरडून घेऊया. मला वाटतं आता डिंक तळूया. म्हणजे काय ना की पॅन मध्ये जर तूप असेल तर परत काढायची गरज नाही. डिंक तळून झाल्यावर त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस आपण तळू शकतो. तर आता आम्ही डिंक तळून घेऊ. अर्ध तूप घालायचं. तूप जरासं तापलं की थोडा थोडा करत आपल्याला डिंक तळायचा. सो एक डिंक टाकून बघते. डिंक आता फुलायला लागलाय बघा हा. तर आता बाकीचा डिंक पण टाकते. डिंक ना मंद आचेवरती आपल्याला तळायचा. मोठ्या आचेवर तळला तर वरून ब्राऊन होईल आणि आतून कच्चा लागेल, कडकडीत राहील. त्यामुळे मंद आचेवरतीच डिंक तळायचा. आणि डिंक चिकटला असेल तर तो सोडवून घ्यायचा. बघा असा छान गोल्डन कलरचा झालेला आहे डिंक. आणि आता हा काढून घ्यायचा आपल्याला. आणि ज्या परातीमध्ये आपण लाडवाचं सगळं मिक्सचर एकत्र करणार आहोत त्याच परातीमध्ये सगळे तळलेले पदार्थ काढून घ्या. म्हणजे हे जे तूप असतं ना ते परातीमध्येच राहतं आणि लाडवामध्ये वापरलं जातं. अजून थोडस तूप घालते. असं थोडं थोडं तूप घालत डिंक तळला की तूप खूप तापत नाही, जळत नाही आणि लाडवाला वास सुरेख येतो. जळक्या तुपाचा वास लागता कामा नाही लाडवाला. किती मस्त डिंक फुलतोय बघा, टमटमीत एकदम. डिंक आता तळून होत आलाय, सोनेरी झालाय. तो पांढरा पण ठेवायचा नाही आणि ब्राऊन पण होता कामा नाही. आतपर्यंत छान पैकी तळला गेला पाहिजे, म्हणून बारीक गॅसवर डिंक तळायचा. तर आता मी गॅस बंद करते आणि हा डिंक पण काढून घेते. डिंक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि स्टॅमिना वाढतो आणि डिंक हा आपले हाडं, सांधे मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडतो. तसंच डिंक बद्धकोष्ठता आणि अशक्तपणा दूर करतो. त्यामुळे हे लाडू बनवण्यासाठी नेहमीपेक्षा थोडासा जास्त, म्हणजे 100 ग्रॅमच्या जागी 125 ग्रॅम डिंक वापरलाय.
थंडीमध्ये डिंकाचा रोज एक लाडू खाल्ला की दिवसभर एनर्जेटिक राहाल. थोडक्यात काय, डिंकाला आपण सुपर फूड नक्कीच म्हणू शकतो. हे बघा, आपण केवढं तूप घातलं होतं, डिंकाने सगळं शोषून घेतलंय. आई, डिंका आपला तळून झालेला आहे असा. वाटेने चुरायचा. हो, पण गार झाल्यावर ना. गार. तर आता डिंक गार होईपर्यंत थांबतो आणि आता आपण बाकीचे जिन्नस काय घ्यायचे ते हो. सगळे बघूया. तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. बदाम पौष्टिक असतात म्हणून मी बदाम सगळ्यात जास्त घेतले. 1400 ग्रॅम बदाम घेतले. 100 ग्रॅम मी काजू घेतलेले आहेत. 60 ग्रॅम पिस्ते घेतलेत. हे पिस्ते माझ्याकडे खारवलेलेच होते म्हणून मी कमी घेतले. तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि 60 ग्रॅम गोडांबी घेतली. ही गोडांबी म्हणजे बिब्याच्या बिया असतात. खूपच पौष्टिक असतात, अतिशय तब्येतीला उत्तम असतात. तर गोडांबी मिळाली तर जरूर घाला याच्यामध्ये. आणि हे आपलं तूप तर आहेच. साधारण 1/2 किलो खोबरं घेतलं, 1/2 किलो खारीक पावडर घेतलेली आहे. तर ड्रायफ्रुट्स पण साधारण 1/2 किलो होतील अशा प्रमाणात घ्यायचे. कमी जास्त प्रमाण चालू शकतं थोडंसं. 250 ते 300 ग्रॅम पर्यंत आपल्याला ड्रायफ्रुट्स सगळे घ्यायचे. आणि घेणारे 2 टेबलस्पून खसखस. स्टेप बाय स्टेप आपण सगळे पदार्थ तळून घेऊया. तळून घ्यायची. आता पहिल्यांदा आपण बदाम तळून घेऊया. पॅन मध्ये ऑलरेडी तूप होतं, पण थोडंसं अजून तूप घालते म्हणजे बदाम व्यवस्थित तळले जातील. मध्यम गॅसवरच बदाम भाजायचे. बदाम सोनेरी झाले बघा, रंग बदललाय. आणि बदाम मिक्सर मधनं थोडे जाडसर वाटून घ्यायचे. सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला भरड वाटायचे. मिक्सरचं पल्सचं बटन दाबून वाटा म्हणजे सगळे पदार्थ भरड वाटले जातील. आता हे काजू तळून घेऊयात. काजू पटकन सोनेरी होतात त्यामुळे मंद गॅसवरच तळायचे. काजूच्या साथीला गोडांबी आलीये, काढून घेते. काजू सोनेरी झालेत. गॅस बंद करते आणि काढून घेते. उरलेल्या तुपामध्ये तळून घेते गोडांबी आणि पिस्ते. फार तळायचे नाहीत, अगदी काही सेकंदच, म्हणजे त्याचा कच्चटपणा जाईल एवढेच तळायचे. अक्षरशः 1 मिनिटाच्या आत गोडांबीचा छान वास सुटलाय, खमंग. तर आता मी गॅस बंद करते. याचा रंगच काळा असतो, कळायला मार्ग नसतो तळली गेली का नाही. छान वास सुटला म्हणजे तळली गेली असं समजायचं. पिस्ते तर ऑलरेडी थोडेसे रोस्टेडच होते, जास्त भाजायची गरज नाही. आणि ही आता काढून घेते. शेवट तळायची आहे खसखस. खसखस छान परतली गेली आहे, सोनेरी झाली आहे. खसखशीतच घालतीये खारीक पावडर. मंद गॅसवर छान परतून घ्यायची आहे. गुळ गरम झाल्यावर जसा वास येतो तसा खारकेचा वास यायला लागतो. तसा वास आला की लगेच गॅस बंद करायचा आहे, नाहीतर खारीक जळू शकते. खारीक पावडर भाजून झालेली आहे व्यवस्थित. आता भाजलेल्या खारकेत घालते बदामाची पावडर. काजू वाटून घेते. ही गेली काजू पावडर. जे ड्रायफ्रुट्स वाटले गेले नाहीयेत ते वाटून परत या मिश्रणात घालायचे. वाटून घेते गोडांबी. पावडर गेली खारके. आणि हे जे बारीक न झालेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आता वाटून घेते. तर अशी सगळी ड्रायफ्रुट्स वाटून झालेली आहेत. हे बघा, इतपत जाडसर ठेवली आहेत. डिंक गार झालाय आणि हा एखाद्या जड वस्तूने, मी इथे खल घेतलाय खलबत्त्यातला, चुरडून घ्यायचा. किंवा हा डिंक तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता. चुरडला की थोडासा डिंक जाड राहतो. ज्यांना दाताखाली डिंक आलेला आवडतो त्यांनी असा चुरडावा, अन्यथा मिक्सरमधनं बारीक करावा. हे बघा, चुरडल्यावर डिंक इतका बारीक होतो. थोडा डिंक मिक्सरमधनं काढून दाखवते किती बारीक होतो तो. आणि वाटल्यावरती एवढा बारीक होतो. तर आता चॉईस तुमचा आहे, डिंक चुरडायचा का मिक्सरमध्ये वाटायचा. मी मिक्सरमधनं वाटून घेणार आहे. डिंक आणि खारीक पावडर करायची एकत्र. आणि सगळं एकत्र झालं, सगळी तयारी झाली की अगदी शेवटी आपण गूळ पातळ करायचा आणि तो ह्या मिश्रणात घालायचा.
आता हा मी इथे 350 ग्रॅम गुळ घेतलेला आहे. 3.5 वाट्या गुळ भरलेला आहे. तर तो आता पातळ करून घ्यायचा आहे. आणि इथे घेतलेली आहे सुंठ पावडर 1 टीस्पून बर का, अगदी फ्लॅट. आणि जायफळ घेतलेला आहे, ते नंतर आपण किसून घालायचं. आईच्या टीप प्रमाणे आधी 2 चमचे पाणी खाली घालते, म्हणजे गुळ जळत नाही एकदम. फक्त 2 चमचे पाणी घालायचे. 2 टेबलस्पून घातलेलं आहे. शेवटी उरलेलं सगळं तूप गुळामध्ये घालायचंय. साधारणपणे 175 ते 200 ग्रॅम तूप पुरेसं होतं. आणि ह्याच्यामध्ये घालते गुळ. मी इथे पिवळा गुळच घेतलाय, ऑर्गॅनिक काळा गुळ घेतला नाहीये, कारण पिवळ्या गुळाला जरा चिकटपणा जास्त असतो, लाडू छान वळले जातात, त्यामुळे पिवळा गुळ वापरलेला चांगला. 3 वाट्या झालं. आणि ही शेवटची अर्धी वाटी 350 ग्रॅम गुळ घेतलेला आहे. एवढ्या गुळामध्ये लाडू मध्यम गोड होतात. ज्यांना जास्त गोड लाडू आवडतात त्यांनी 400 ग्रॅम म्हणजे 4 वाट्या गुळ घ्यावा. आणि आता हा मी वितळवून घेते. जस्ट वितळण्यापुरेसा आपल्याला गरम करायचा आहे, फार त्याला शिजवायचं नाहीये, नाही तर परत तो कडक होतो आणि लाडू बांधले जाणार नाही. मी गुळ वितळवून घेतेय, तोवर एकीकडे आई खोबरं चुरडून घेतेय. एवढं बारीक झाले. हा, ओके. चांगलं बारीक होतं, कुरकुरीत होतं ना ते भाजल्यावर. आणि बारीक होतं, मिक्सर मधनं काढायची गरज नसते. गुळ वितळेपर्यंत गॅस मोठा ठेवलाय, पण सतत हलवत गुळ वितळवायचा. सगळे आपले पदार्थ भाजायला जाड गुळाचंच भांड घ्या, म्हणजे मग पदार्थ जळत नाही. गुळ आता वितळत आलाय. सुरुवातीला गॅस मोठा ठेवला होता, आता गॅस मध्यम ठेवलाय आणि उरलेला गुळ जरा वितळवून घेते. गुळ एकसारखा चिरून घ्यायचा, कारण लहान मोठे खडे असतील तर मोठे खडे वितळेपर्यंत बाकी वितळलेल्या गुळाचा पक्का पाक होऊ शकतो आणि मग लाडू बांधले जात नाहीत. एकसारखा चिरला गेलेला गुळ एकदम वितळतो आणि मग योग्य पाहिजे तसा पाक बनतो. गार पाण्यात वितळलेल्या गुळाचा थेंब टाकला की तो हाताला मऊच लागला पाहिजे. जरा जरी कडक लागला तर पाकामध्ये 1-2 चमचे पाणी घाला, कारण पक्का नाही पण कच्चा पाक लाडवासाठी परफेक्ट. गुळ पूर्णपणे वितळलाय, गॅस बंद करते. आणि हा गुळ लगेचच आपल्याला लाडवाच्या मिश्रणात घालायचा आहे. एकीकडे आईनी खोबरं, ड्रायफ्रुट्स आणि डिंक एकत्र केलंय. आणि त्याच्यात सुंठपूड घालू का? एक मी असा टीस्पून छोटा चमचा हाताला. बर. आणि जायफळ किसते. किती पाव जायफळ का अर्धा घालू? अर्धा. हे असं अर्ध जायफळ मी किसून घातलेला आहे. आता वाज चांगलं लागले. हा, अर्ध जायफळ झालं ना. ओके. आई, गुळ पातळ झालाय, घालू ना लगेच मिश्रणात? हो. गुळ खूप गरम असतो, काळजी घ्या. आधी असं चमच्याने, झाऱ्याने, उलटण्याने मिक्स करून घ्यायचं. थोडं गार झाल्यानंतर लाडू वळायला घ्यायचे. आणि लाडू वळायला घेतो, सगळं हाताने एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि लाडू वळायचे. फर्स्ट क्लास. ते सगळे लाडू आता आम्ही वळून घेऊ. आता हा शेवटचा लाडू. आणि हा 35वा लाडू. असे दिलेल्या प्रमाणात एकूण 35 लाडू झालेले आहेत. अबालवृद्धांना खाण्यास योग्य, सात्विक आणि पौष्टिक आपले डिंकाचे लाडू झालेले आहेत. हे डिंकाचे लाडू कसे वाटले तुम्हाला? तुम्ही कॉमेंट मध्ये कळवा मला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. आई, आता आपण थोडक्यात आपल्या दर्शकांना सांगूयात का की बाळंतिणीचा आहार कसा असावा, जेणेकरून बाळाला किंवा बाळंतिणीला त्रास होईल. साधाच असावा, पण सात्विक असावा. अच्छा. आणि पोटामध्ये गॅसेस होतील असे पदार्थ शक्यतोवर टाळावेत, म्हणजे कोबीची भाजी, फ्लॉवरची भाजी किंवा वाटाणे, छोले अशा उसळी या टाळाव्यात. आणि मला वाटतं मुगाची उसळ किंवा मुगाची आमटी ही पचायला हलकी असते. खिचडी तर ती पचायला हलकी असते आणि त्यामुळे गॅसेस पण होत नाही, बाळालाही त्रास होत नाही. आणि लाडवांमध्ये आपण बरेच करू शकतो नाही. आपण मेथीचे लाडू करू शकतो, डिंकाचे लाडू करू शकतो, अळीवाचे लाडू करू शकतो. अळीवाचे लाडू खूप सुंदर असतात, कारण अळीव खाण्यासाठी योग्य
अळीवानी आणि शतावरीनी आईच्या दुधाचं प्रमाण वाढतं. बाळ भुकेलं राहत नाही, बाहेरचं दूध बाळाला द्यायची गरज वाटत नाही. आणि डिंक तर खूप पौष्टिक असतो, त्याचे गुण सगळे आपण डिंकाचे लाडू बनवताना बघितलेच आहे. तर असा बाळंतिणीला सकस आणि सात्विक साधा आहार द्यावा. फार मसाले, चमचमीत, गॅसेस फॉर्म होणारे पदार्थ देणं टाळावे. आणि विडा जेवण झालं विडा देवा. आणि बिब्याची हा. सुपारी, आईने आम्हाला बिब्याची हो. सुपारी दिली होती, हा. खूप सुंदर होते. ती रेसिपी आपण आई एकदा दाखवूयात आपल्या दर्शकांना. पाठवूया. पण एक बिब्याची सुपारी खाताना उतत नाही आणि बिब्बा उततो. नाही तो तळाच असतो ना बिबा. तळला गेल्यानंतर बिब्बा उतत नाही. हा, घेऊन बघायची थोडीशी मध्ये त्याचं नाही द्यायचं. ओके. तर असं बाळंतिणीला काय द्यावं, काय देऊ नये हे थोडक्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. ते तुमच्या उपयोगी पडेल अशी आशा करते. आणि आता व्हिडिओची इथे सांगता करते. धन्यवाद. धन्यवाद.